पीक विमा योजनेचा शेवटचा हप्ता आता लवकरच मिळणार आहे। पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत 7,600 कोटी रुपयांचा एकूण विमा हप्ता कंपन्यांना देण्यात येणार आहे। राज्य सरकारकडून आतापर्यंत सुमारे 6,584 कोटी रुपये अदा करण्यात आले। शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी मोठी आणि आनंदाची बातमी आहे। पीक विमा योजनेचा शेवटचा हप्ता लवकरच तुमच्या खिशात येणार आहे। पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेअंतर्गत एकूण 8,485 कोटी रुपयाचा पीक विमा हप्ता कंपन्यांना देण्यात येणार आहे। राज्य सरकारकडून आतापर्यंत 6,392 कोटी रुपये पीक विमा कंपन्यांना देण्यात आले आहे। आजची ही बातमी शेतकऱ्यांसाठी खूप मोठी आहे, कारण पीक विम्याची वाट पाहणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याची धडपड थोडी थांबलेली आहे। आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आज घोषणा केली की शेतकऱ्यांसाठी हा निर्णय अतिशय महत्त्वाचा आहे। हे सगळ्यांनाच माहीत आहे। महाराष्ट्र सरकारच्या कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला। पीक विम्याचा दुसरा टप्पा आता मंजूर करण्यात आला आहे। आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा थांबलेली आहे। मात्र पहिल्या टप्प्यानंतरही अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा अद्याप आला नव्हता। त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम तयार झाला आहे की दुसरा टप्पा कधी मिळेल, असा प्रश्न सर्वांच्या मनात होता। आता पहिला टप्पा वितरित झाल्यानंतर 1 महिना आता पूर्ण झालेला आहे आणि आता प्रत्येक शेतकरी आतुरतेने दुसऱ्या टप्प्याची वाट पाहत आहे। आज मंत्रिमंडळाची अतिशय महत्त्वाची बैठक झाली। या बैठकीमध्ये सरकारने शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला। बऱ्याच दिवसांपासून पीक विम्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली, कारण आतापर्यंत अनेकांना निधी मिळालेला नव्हता। आता मात्र तुमची प्रतीक्षा संपली आहे। पात्र जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यात आजच निधी जमा होऊ लागला आहे। चला तर मग शेतकरी बांधवांनो, एका मिनिटात आपण पाहूया की कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम पोहोचणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील स्पष्टपणे सांगितलं आहे की प्रत्येक पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा केला जाईल। आज अतिशय मोठा निर्णय झालेला आहे। या निर्णयानुसार पीक विम्याचा दुसरा टप्पा आज शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित होणार आहे। गेल्या 2 महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या मनात एकच प्रश्न येत होता की पीक विमा कधी मिळेल। सगळे शेतकरी पीक विम्याची वाट पाहत होते। काही शेतकरी तर वाट पाहून अक्षरशः थकलेले होते। त्यांना आर्थिक सहायतेची गरज होती, त्यामुळे ते पीक विम्याची आतुरतेने वाट बघत होते आणि अशा प्रतीक्षेत शेतकऱ्यांना अजून एकही रुपया मिळाला नव्हता। त्यामुळे शेतकऱ्यांमधला संताप आणि तणाव वाढत चालला होता। त्यामुळे काही शेतकऱ्यांमध्ये अक्षरशः संताप पाहायला भेटत होता। आता अशा वेळेस कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे हे पावसामुळे उद्ध्वस्त झालेली शेती पाहायला निघाले होते। आता याची माहिती शेतकऱ्यांना मिळाली आणि शेतकऱ्यांनी त्यांची गाडी थांबवली। त्यावेळेस अनेकांनी त्यांना प्रश्न विचारला होता, आम्हाला नुकसान भरपाई कधी मिळेल, पीक विमा अद्याप जमा का करण्यात आला नाही। आता या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं मिळालेली आहेत। कृषी मंत्र्यांनी देखील मोठी माहिती दिली। शेतकऱ्यांच्या खात्यात आता निधी रक्कम हस्तांतरित करण्यात येत आहे। आता मागे जे शेतकऱ्यांचं आंदोलन झालं त्यावेळेस कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की शेतकऱ्यांचा पीक विमा आता तातडीने जमा करण्यात येणार आहे। त्यामुळे आज दुपारी 2 वाजल्यापासून किंवा त्यानंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमा वितरित केला जाणार आहे। अतिशय मोठी आणि आनंदाची बातमी। बऱ्याच दिवसांपासून अफवा पसरत होत्या की पीक विमा आज येणार, पीक विमा उद्या येणार, परंतु प्रत्यक्षात तो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलाच नव्हता। आता गेल्या काही दिवसांपासून पीक विमा उद्या येणार, परवा येणार अशा बातम्या पसरत चालल्या होत्या, पण आता ही माहिती थेट न्यूज चॅनलवरून जाहीर झाली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, निवडणुकीपूर्वी मिळालेल्या आश्वासनांची आठवण करून दिल्यानंतर सरकारने आता कर्जमाफीची तारीख सुद्धा जाहीर केली आहे। याचा अर्थ असा की आता सरकारच्या माध्यमातून तुम्हाला पीक विम्याची रक्कम तुमच्या खात्यात थेट जमा होणार आहे। त्यासोबतच पीक विम्याचा दुसरा टप्पा त्वरित वितरित होणार आहे। यासाठी आजच 4,000 कोटी रुपयांचा धनादेश म्हणजे चेक बँकांना दिला गेला आहे। आता ही खरंच शेतकऱ्यांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी ठरली। आता शेतकऱ्यांना जो पीक विमा भेटणार आहे तो पीक विमा फक्त 17 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दुपारी 2 वाजल्यापासून 100% जमा होणार आहे, अशी माहिती राज्य शासनाने दिली। ज्या शेतकऱ्यांना 2022 पासून ते 2024 पर्यंत पीक विमा मिळाला नव्हता त्यांनी त्या 3 वर्षांचं नुकसान भोगलं होतं, पण आता त्या 3 वर्षांचा पीक विमा एकत्रितपणे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे। आता ही जी बातमी आहे ही तुम्हाला डायरेक्ट न्यूज चॅनलवर सुद्धा पाहायला मिळू शकते। सरकारने आता स्पष्टपणे सांगितलं आहे की केंद्र सरकारने पीक विमा कंपन्यांना पैसे दिल्यानंतर या आठवड्यापासून एकूण 29 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल। आता विशेष म्हणजे
कापूस पिकासाठी देखील निधी मंजूर करण्यात आलेला आहे. 2022 ते 2024 या 3 वर्षांसाठी सर्वाधिक पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. त्यानंतर सोयाबीन, कांदा, बाजरी, हरभरा यांसारख्या पिकांचा देखील यामध्ये समावेश करण्यात आला. फक्त एका मिनिटात शेतकरी बांधवांनो, आपण तुमचे जिल्हे पात्र आहेत की नाहीत किंवा तुम्हाला किती हेक्टरसाठी पीक विमा मिळणार आहे ही माहिती सुद्धा सरकारने स्पष्टपणे सांगितलेली आहे. ज्या शेतकऱ्यांनी या 5 पिकांसह एकंदरीत 25 प्रकारच्या पिकांसाठी 3 वर्षांचा पीक विमा भरला होता, त्यांची प्रतीक्षा आता अखेर संपली आहे. आज दुपारी 2 वाजल्यापासून त्यांच्या खात्यात निधी जमा होऊ लागला आहे, अशी माहिती सरकारकडून स्पष्टपणे सांगण्यात आली आहे. आता ही खरंच शेतकऱ्यांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी आहे. पीक विम्याचा दुसरा टप्पा सरकारकडून मंजूर करण्यात आला आणि आता तो थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येत आहे. या दुसऱ्या टप्प्यासाठी 17 जिल्ह्यांची निवड करण्यात आली आणि आता या 17 जिल्ह्यांमध्ये राहत असलेल्या शेतकऱ्यांचा पीक विमा भेटायला सुरुवात सुद्धा झाली आहे. या जिल्ह्यांमध्ये पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा केला जात आहे. आता तुम्ही या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, सर्व जिल्ह्यांमध्ये निधी मिळणार नाही. जे सरकारने 17 जिल्हे ठरवलेले आहेत, सुरुवातीच्या टप्प्यामध्ये त्या 17 जिल्ह्यांमध्येच रक्कम जमा करण्यात येत आहे. आता हे 17 जिल्हे कोणते आहेत याची आपण डिटेलमध्ये माहिती घेऊ. आता पहा, 17 जिल्ह्यांमध्ये पहिला जिल्हा आहे लातूर. लातूर जिल्ह्यामध्ये जेही शेतकरी राहत असतील त्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम आता जमा होऊ लागली आहे. त्यानंतर मराठवाड्यातला बीड, कोकण किनारपट्टीचा रायगड, इकडे आपल्या खानदेशातला नंदुरबार, परत कोकण किनारपट्टीचा रत्नागिरी, मराठवाड्यातला जालने, शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखला जाणारा पुणे, त्याच्यानंतर संत्र्याचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध असलेला नागपूर, इकडे द्राक्षांचा जिल्हा असलेला नाशिक, त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर, पूर्वीचा औरंगाबाद, त्याच्यानंतर विदर्भातला बुलढाणा आणि कापसाचा जिल्हा म्हणून ओळखला जाणारा यवतमाळ या जिल्ह्यांचा याच्यामध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांनाच आज पीक विमा भेटणार आहे. आता अजून एक महत्त्वाची गोष्ट, जेही शेतकरी चंद्रपूर आणि पालघर या जिल्ह्यात राहतात त्यांना देखील दुसऱ्या टप्प्यातील पीक विमा भेटणार आहे. त्यासोबतच सोलापूर, अहमदनगर, कोल्हापूर आणि अकोला या जिल्ह्यांचा देखील पीक विम्याच्या वितरणासाठी समावेश करण्यात आला आहे. अशा पद्धतीने या 17 जिल्ह्यांमध्ये दुपारी 2 वाजल्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा होत आहे, अशी बातमी स्पष्टपणे सरकारकडून देण्यात आली आहे. पण शेतकरी बांधवांनो, लक्षात ठेवा, हा पीक विमा फक्त पात्र बँक खात्यांमध्ये जमा होणार आहे. याचा अर्थ असा की सरकारने काही अतिशय महत्त्वाच्या बँका ठरवलेल्या आहेत. या बँकांमध्ये जर तुमचं खातं असेल तरच तुम्हाला पीक विमा मिळेल. आता मागच्या वेळेस काय झालं होतं की काही बँकांमध्ये पीक विमा अडकला होता. बहुतेक शेतकरी पात्र असताना सुद्धा त्यांना पीक विमा भेटलेला नव्हता. त्यामुळे यावेळेस सरकारने अतिशय महत्त्वाच्या बँकांची निवड पीक विम्याच्या वितरणासाठी केलेली आहे. आता त्या बँका कोणत्या आहेत, त्या बँकांची नावं काय आहेत याची आपण डिटेलमध्ये माहिती घेऊ. आता सरकारने ज्या बँकांची यादी जारी केलेली आहे त्यात सगळ्यात आधी येते शेतकऱ्यांची लाडकी महाराष्ट्र बँक, त्याच्यानंतर आहे बँक ऑफ महाराष्ट्र, त्याच्यानंतर आहे भारतातली सगळ्यात मोठी स्टेट बँक ऑफ इंडिया, त्याच्यानंतर आहे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी असलेली जिल्हा सहकारी बँक, त्याच्यानंतर नंबर लागतो आपल्या डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँकेचा, या सुद्धा प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी असतात. त्याच्यानंतर आहे कोटक महिंद्रा बँक सारखी प्रायव्हेट बँक, त्याच्यानंतर बँक ऑफ बडोदा, HDFC सारखी प्रायव्हेट बँक, ICICI बँक, त्यानंतर प्रत्येक जिल्ह्याच्या आणि तालुक्याच्या ठिकाणी असणारी पोस्टल पेमेंट बँक यांचा समावेश हा पीक विमा वितरणासाठी करण्यात आलेला आहे. आजचा दिवस अक्षरशः सुवर्णाचा दिवस आहे, कारण या सर्व बँकांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा होणार आहे. आता तुम्हाला काहीही चिंता करायची गरज नाही. पण लक्षात ठेवा, पीक विमा भेटण्यासाठी काही महत्त्वाची कामं तुम्हाला नक्कीच करावी लागतील. आता ही कामं न केल्यास एकही रुपयात तुम्हाला भेटणार नाही, तुमच्या नावावर मोठी फुली मारण्यात येईल. आता ती कामं कोणती आहेत हे आपण पाहूया. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं पासबुक आणि आधार कार्ड तुम्ही बँकेमध्ये घेऊन जा. त्यानंतर जर तुम्ही EKYC केलेली नसेल तर EKYC ची प्रक्रिया आत्ताच पूर्ण करून घ्या. जर तुमचं आधार सीडिंग पूर्ण नसेल तर ते सुद्धा तुम्ही पूर्ण करून घ्या. तसेच मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की ज्या शेतकऱ्यांजवळ फार्मर ID कार्ड आहे त्या शेतकऱ्यांना पीक विमा भेटणार आहे. त्यामुळे तुम्ही जर फार्मर ID कार्ड काढलेलं नसेल तर ते सुद्धा तुम्ही काढून घ्या. तर लक्षात घ्या, पीक विमा मिळण्यात तुम्हाला अडचण येऊ शकते. त्यामुळे लगेचच तुमचं फार्मर ID कार्ड किंवा शेतकरी ओळखपत्र काढणं अत्यंत गरजेचं आहे. तर शेतकरी बांधवांनो, ही होती सर्वात महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट माहिती. कुठल्याही अफवा किंवा बातम्यांवर विश्वास ठेवू नका.
आजची ही बातमी डायरेक्ट न्यूज चॅनलवरून आलेली आहे. तर शेतकरी बांधवांनो, पीक विमा 2022 पासूनचा तर 2024 पर्यंतचा 17 जिल्ह्यांमध्ये थेट जमा होणार आहे. याबद्दलची अतिशय डिटेल माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्कीच भेटलेली असेल. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला सुद्धा असेल तर व्हिडिओला एक लाईक द्या. तुम्ही जर चॅनलला पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि इतर शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करा. आता पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.